साक्षी, साक्षी प्लीज, साक्षी प्लीज ऐकून तरी घे माझं. माझा पाय आ आ. साक्षी, मला फक्त थोडंसं बोलायचं आहे तुझ्याशी. माझा पाय आ. आई ग. आ. काय झालंय काय तुला साक्षी? असं का वागतेस तू माझ्याशी? साक्षी, मला फक्त बोलायचंय तुझ्याशी. शेवटी दिलासच ना तुम्हाला धोका. असं वापरून फेकूनच द्यायचं होतं तर आधी सांगायचंच नाही. कशाला प्रेमाचं नाटक केलंस तू माझ्याशी? चूक चूक होती फक्त. चूक होती. रातोरात गायब झालीस. काही सांगितलं सुद्धा नाहीस. तुझे क्लासेस, तुझं कॉलेज, तुझ्या मैत्रिणी अख्खं पुन्हा शोधून काढलं. तुझा फोन बंद, मेसेजेस बंद, सोशल मीडिया सुद्धा बंद. वेड्यासारखा वेड्यासारखा फिरतो मी गेली कित्येक महिने तुला शोधत. कशा शिक्षा देतेस मला? काय गुन्हा केला मी तुझ्यावर प्रेम करण्याचा? काय लावलंस तू? माझा नवरा लाव फोन त्याला. लाव. तुला ज्याला फोन लावायचा आहे ना त्याला फोन लाव. तुला माझा जीवच घ्यायचा आहे ना तर बघ तूच घे ना. चाकू घे आणि फिरव एकदाचा माझा गळावर आणि कर कायमचं शांत. मला आधीपासूनच खूप तडपडतो मी तुझ्यासाठी. थांबव ही माझी तडपड कायमची. कर कायमचं मला शांत. साक्षी, मी खोटारडा, मवाली, गुंड कसाही असेल परंतु मी तुझ्यावर खरं प्रेम केलं आणि आजही करतो आणि करत राहील मरेपर्यंत. आणि साक्षी, मला माहित आहे तूही माझ्यावर प्रेम करतेस. हे तुझे डोळे खोटं बोलत नाही. साक्षी, मी खरं सांगतो, तुझी शपथ, मी हे सगळं तुला खरं खरं सांगणार होतो पण तू मला वेळच दिला नाहीस. नाही साक्षी, मला आजही आठवतो तो आपल्या दोघांचा क्षण, तो स्पर्श आजही आठवतो. नाही साक्षी, असं मी सहजासहजी हे नातं तुटू देणार नाही. आणि मला माहिती आहे साक्षी, तू तुझ्या नवऱ्यासोबत झोपत असताना सुद्धा तू माझा विचार करतेस. तुझं माझ्यावर आजही तितकंच प्रेम आहे जितकं माझं तुझ्यावरती होतं. या क्षणाची फार दिवसापासून मी वाट पाहत होतो साक्षी. साक्षी, साक्षी,
मला पण कंटाळा आलाय लपून लपून जगायची. तुला मारायचं असेल तर मार, मी तयार आहे आणि तुझ्या हातून दर मारण्यासाठी कधीही तयार आहे. फक्त त्याच्या आधी तुला एक काम करावं लागेल. तू मला दिलेलं वचन पूर्ण करावं लागेल. तेच वचन जे तू लग्नानंतर पूर्ण करणार होतीस. नाहीतर माझा आत्मा इथेच वेड्यासारखा भटकत राहील.